गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरूपादम बहुधरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकः प्रव्यथितास्तथा अहम। हे अजानुबाहो कृष्णा, ज्याला असंख्य मुखे व नेत्र आहेत, तसेच असंख्य बाहू, मांड्या व पाय आहेत, ज्याला असंख्य उदरे आहेत व जे असंख्य दाढांनी विक्राळ झाले आहे, असे ते तुझे भयंकर रूप पाहून संपूर्ण त्रैलोक्यातील प्राणी व मी देखील अत्यंत भयभीत झालो आहे। म्हणून हे जे प्राणी व मी देखील, आता इथं परत तो संदर्भ येतो, इथं वृक्ष नाही म्हटलेलं, इथं प्राणी म्हटलेलं आहे। म्हणजे खालच्या स्तरावरती जे आहे, जी आतापर्यंत वरच्या स्तरावरच झालं, आता खालच्या पातळ्यांवरती काय दिसतंय हे स्वरूप, हे उग्र स्वरूप दिसतंय, हे तमोगुणात्मक स्वरूप दिसत आहे। याच्यामध्ये कुठलीही सात्विकता आपल्याला दिसत नाहीये। म्हणजे दोन्ही रूप बघण्याच्या दृष्टिकोनातला फरक आहे। म्हणून तुम्ही वरून अधिक वर पाहणं आणि खालून वरती पाहणं याच्यात बराच फरक पडतो। हा दृष्टिकोनातला फरक आहे, तो पण आपल्याला इथं अभ्यासता येतो। जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप ही, हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी। अहो जी भगवंता, मन व डोळे यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते डोळ्यांचे भाग्य उदयाला आले व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला। हे तिन्ही लोकांना व्यापून असणारे तुझे विश्वरूप पाहताना देवांनाही धाक उत्पन्न होतो आणि कोणालाही ते सन्मुखच वाटते। आता कोणालाही ते सन्मुखच वाटते म्हणजे काय, त्याच्याकडे पाठच करता येत नाही, कारण ते सर्वत्रच तसं आहे। सर्व दृष्टीनी, सर्व बाजूनी उभं आडवं तिरकं काय जे असेल तसं ते त्या स्वरूपातले। म्हणून तुम्ही जिथं असाल तिथं ते सन्मुखच आहे, ते मागे वगैरे असं काही नाहीये। अशा भूमिकेतनं आहे। ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानक वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा, अनंत उरु बाहुचरण, बहुदर दर आणि नानावर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशांचे। याप्रमाणे हे तुझे विश्वरूप एकच पण विचित्र आणि भयानक अशा असंख्य मुखांनी, असंख्य नेत्रांनी व शस्त्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे। या विश्वरूपाच्या ठिकाणी असंख्य ऊर, बाहू व चरण असून बहु उदरे आणि नाना वर्ण आहेत, आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी खाण्याच्या आवेशाचा माज कसा दिसून येतो पहा। खाण्याच्या आवेशाचा माज आता कसं आहे माहितीये का, या सर्व गोष्टी एक लयाच्या भूमिकेतल्या पण आहेत, उत्पत्तीच्याही आहेत। हे जे मी मागच्या वेळेला सांगितलं त्याच्यातल्या ही लयाच्या भूमिकेमधलं सुद्धा बघा। आता ही एवढी उदर, एवढी मुख, याचा अर्थ काय हे दिसतंय खरं,
ते तर दिसतंय, त्याने वर्णन केलंय. अर्जुनही काही खोटं बोलणार नाही, कारण तो कृष्णासमोर बोलतोय. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच दृष्टी आपल्याला उलगडून सांगते. ज्ञानेश्वर माऊलींना काय इथं कथा कादंबऱ्या लिहायच्या नव्हत्या. त्याच्यामुळे मग याचा अर्थ नेमका कसा असला पाहिजे की अव्यक्तामध्येच हे दिसतंय, पण मग अव्यक्तात मुख कसं दिसेल असा विचार केला. लक्षात आलं? म्हणजे ती एक जी जाणीव स्वरूपातली गोष्ट असते, ती त्या जाणीवेला अशी एक भूमिका प्राप्त असते की तिच्यामध्ये अक्राळ विक्राळता ही भक्षण करण्यासाठी आहे. जे जे दिसेल ते भक्षण करायचंय. आणि हे कोण करतंय, ऍक्च्युअली कोण करतंय असा जर तुम्ही विचार केला तर हा ईश्वर करत नाहीये. ही ईश्वराची शक्ती, त्या ज्ञान जाणीवेतला जो ईश्वर आहे त्याला एक प्रकारे विभाजित करून जेवढं ज्ञान भक्षणासाठी लागतंय तेवढंच ज्ञान ते घेऊन ती शक्ती कार्य करते. म्हणून याच्यामध्ये ज्या शक्तीचा प्रत्यय जो आहे हा अनुभवल्यामुळे तो घाबरतोय. कारण या सगळ्या अपराशक्तीचं कार्य आहे. आणि ही अपराशक्ती अनेक जाणीवेतनं अनेक पोट आहेत. पोट आहे म्हणजे काय, तिथं कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या ईश्वराच्या ज्ञानाला डायजेस्ट करण्याच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्या यांत्रिकतेने काम करतायत. कारण पोटाचा विभाग कसा आहे हा यांत्रिक शक्तींचा आहे. मुखाचा विभाग जो आहे तो ज्ञानशक्तींचा आहे. कारण त्या शक्तींना ठराविक भूमिकेतनच कार्य करावं लागतं. त्याच्यात नियमितता आहे पण यांत्रिकता नाहीये. जसं आपल्या दृष्टीतनं एखादं भात आला तर कसं खायचं, भाकरी आली तर किती प्रेशर द्यायचं, तेच आवळा तोंडाने तोडायचा असेल तर किती शक्ती लागणार आहे. हा सगळा भाग शक्तीचाच प्रत्यय आहे. पण याच्याकडे फार वेगळ्या भूमिकेतनं बघा असं एक मला म्हणायचंय की एक ठराविक काहीतरी असं भयंकर दिसतंय की ज्याचा आपण काहीच विचार करू शकत नाही असं नाहीये. म्हणून याच्यात जे शोधायचं आहे ते ईश्वर कसा शोधल्या गेला पाहिजे, अपराशक्तीचं कार्य कुठल्या प्रकारे चालतं हे दाखवण्याचा इथं प्रयत्न आहे. म्हणून या विश्वरूपाच्या ठिकाणी एकच पण विचित्र भयानक अशा असंख्य मुखांनी असंख्य नेत्रांनी व शस्त्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे. आता शस्त्रयुक्त भुजा कशा लागतात, तलवारी कशा लागतात तिथं, तर त्या काय तलवारी आहेत का तिथं, तसं नाहीये ते. म्हणून तिथं ईश्वराची शक्ती ज्याचं एक स्वरूप म्हणून आपण ते त्रिशूल तलवार हे दाखवत असतो. आणि हे तर अव्यक्तात दिसतंय. त्याच्यामुळे ती शक्तीचा प्रत्यय बघा असं मला म्हणायचंय. आता आपल्या याच्यामध्ये आपण पाहतो रोज इतकी माणसं मरतात. मग काय कुठला तरी काळ आला आहे, तो रेड्यावर बसून आलेला आहे आणि मग तो कोणाला तरी मारतो आहे. असं काही आहे का? हे चित्र माणसाने तयार केलेलं आहे. त्याच्या म्हणजे त्यांनी माणसाने चुकीचं केलंय का? चुकीचं अजिबात केलेलं नाही. रेडा का घेतला हे कळावं लागतं. कारण रेड्याला एक तर काळेपणा आहे, रेड्याला ठराविक कामाचं ओझं वाहण्याची परवानगी आहे, त्याला डोकं चालवता येत नाही. म्हणून त्याच्यावरती यम बसवलेला आहे. यम म्हणजे विश्व प्रकृतीने केलेला नियम. म्हणून तो रेडा त्या वेळेमध्ये त्या पद्धतीत चालणार. रेड्याला काही परवानगी नाही का इकडे तिकडे उगाच कोणाला मारत सुटलाय असं नाहीये. म्हणून तो येतो त्यावेळेला
त्याच्या त्या स्वरूपाला एक काळेपणा आहे आणि तोही काळेपणा कोणी आणलेला आहे? माणसाच्या दृष्टीने आणलेला आहे, कारण त्याच्या आसक्तीचा तो काळेपणा आहे. प्रत्यक्षात यम काही काळा आहे का? प्रत्यक्षात पांडुरंग काही काळा आहे का? माझा पांडुरंग काळा नाहीच आहे. मी तर काव्य केले त्याच्यावर. कोण म्हणतं पांडुरंग काळा आहे? अहो, माणसाची काळी दृष्टी आहे. तो अज्ञानातनं बघतोय, पण तो ज्ञानाच्या जाणीवेत जेव्हा येतो तेव्हा तो पारदर्शक ट्रान्सपरंट स्फटिक स्वरूपामध्ये अनेक रंगांची उधळण एका किरणातनं करणारा अशा प्रकारचं स्वरूप आहे त्याचं. आणि अशी हिऱ्याची मूर्ती खरी पांडुरंगाची बसवता यायला पाहिजे माणसाला. म्हणून हे पांडुरंगाचं रूप हे माणसाच्या एक अज्ञानदर्शक स्वरूपाचं आहे आणि ते मला कधीच पटत नाही. म्हणून आपल्या भावभक्तीतनं जेव्हा तो पांडुरंग खरा कळतो तेव्हा त्या मूर्तीचा रंग काळा असो का स्फटिक असो तो आपल्या हृदयात जाऊन बसतो. आहे की नाही? त्यामुळे हा पांडुरंग आपल्याला कळला पाहिजे. त्या दृष्टीने बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हो का महाकल्पाची अंती तव कलेनी यमे जे उत ते उती प्रळयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे ही प्रळय भैरवाची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीचा ओढवली तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी सिंहाडे तैसे दशन दिसती रागित दैसे काळ रात्रीचे निआधारे उल्लासित निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. जणू काय महाकल्पाच्या शेवटी क्रुद्ध झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलय कालाच्या अग्नीच्या होळ्याच पसरल्या आहेत. आता थोडं वेगळं भयानक रूप झालं बघा. आता हे अगोदरच रूप आणि आताच ते उग्र रूप, या दोन रूपातला खूप फरक आपल्याला दिसेल. म्हणून ते सुद्धा कसे ते ईश्वरच रूप आहे. पण म्हणून आपण जे म्हणतो की सत्व रज तम हे सर्व ईश्वराचंच आहे. तुमच्यामध्ये असणारं अज्ञान हे काय? कारण तिथं ज्ञान नाही म्हणून अज्ञान आहे. अंधाराला म्हणतो का आपण अंधार? तिथं प्रकाश नाही म्हणून अंधार आहे. ही जशी कल्पना आपण राबवतो आणि घरात आलो अंधार असेल तर लागली दिवा लावतो प्रकाश टाकतो. पण आपल्यातला अज्ञान असं आपण घालवतो का? की मी अज्ञानी आहे हेच मान्य करत नाही माणूस. सर्वात विषय खोल आहे तर हाच खोल आहे की कुठलाही माणूस या जगातला साधारणपणे वय वर्ष 30-35च्या पुढे आला की तो स्वतःला इतका काही शाणा समजतो की त्याला असं वाटतच नाही आपण अज्ञानी आहोत. आता हे काय करणार कोण? त्याला कोणी काही करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून महाकल्पाच्या शेवटी क्रुद्ध झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलय कालच्या अग्नीच्या होळ्यात पसरल्या आहेत किंवा ती सृष्टी संहार करणाऱ्या शंकराची शस्त्रास्त्रेच असं ते म्हणायचंय की प्रलय कालच्या भैरवाची शरीरेच किंवा युगाच्या अंत करणाऱ्या शक्तीची सोंगे भूतांचा नाश करण्याकरता प्राप्त झाली. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी असलेली भयंकर मुखे मावत नाहीत आणि तसेच त्यातील दात दरीतील क्रुद्ध सिंहाप्रमाणे रागीत दिसतात. म्हणजे ही सगळी एक प्रकारची जी यंत्रणा आहे जी तुमच्या पाताळ लोकांपर्यंत पसरलेली आहे या सर्व भूतांच्या संहारासाठी जणू तो उभा आहे. अशा प्रकारचं स्वरूप त्याच्या, कारण त्यांना ते भोगूनच तिथं द्यावं लागतं.
त्यांना परवानगी नाही ना पृथ्वीवर येण्याची लागलीच. म्हणून ती जी पापकर्म आहेत त्याचा संहार करावा लागणार आहे. मग ते संहार कसा होणार? त्यांना भोगून दिल्याशिवाय कसं चालेल ते? असा मग ते भोगणार कसे? हा सगळा आपला विषयच नाहीये. जसं एखादा माणूस असतो की जो कोर्टाने त्याला शेवटी ठरवलं की हा दोषी आहे, हा खुनी आहे, दरोडेखोर आहे, याला इतके दिवसाची शिक्षा द्यायची आहे आणि त्याच्यातली इतके दिवसाची शिक्षा अशी असेल, इतके दिवसाची शिक्षा अशी असेल आणि इतके दिवसाची शिक्षा अशी असेल. हे का केलं जातं? कारण त्याला ते भोगून देणं गरजेचं आहे. हा पृथ्वीवरचा नियम माणसाने बनवलेला आहे, याचा ईश्वराच्या नियमाशी संबंध नाहीये, परंतु त्याला ते भोगून द्यावं लागणार आहे पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे. आणि आपण तर पृथ्वीवरती आहोत आणि ईश्वराच्या नियमाने बांधलेलो आहोत प्रत्येक जीव. त्याच्यामुळे बाकीचे जीव जे पृथ्वीवरती नाहीयेत त्या जीवांना कसं भोगून देत असेल ईश्वर? ते हे स्वरूप असं म्हणतात. त्याप्रमाणे प्रलय काळाच्या गडद अंधाराचा आश्रय करून प्राण्यांचा नाश करणारी पिशाचे अत्यंत उल्हासाने वावरतात, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील दाढा जणू काय प्रलयकाली संहार पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या त्या दाढांखालीच जणू काही सर्व ते काळा नळाच्या तोंडी घातली लोणी अशी उंडली, तसं माशी पाक पाकडी तव हे सणे, अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसी अति भिंगुळवाणे पण वदनी तुझी ये. हे असो काळाने युद्धाला आमंत्रण दिल्याप्रमाणे किंवा सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावे, त्याप्रमाणे तुझ्या या मुखाचा देखावा अत्यंत भयंकर दिसत आहे. बघा, सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावे. मरणाने एवढा मोठा धुमाकूळ घातलेला आहे की मरण, रणांगणावरती मरणाने घातलेला धुमाकूळ म्हणजे काय? मरण माजलं आहे की नाही, असा काहीचा त्यांनी याचा हे केलेला आहे, देखावा आहे. हे बापडी लोकसृष्टी मोटकियेची पाहिली दिठी आणि दुःख काळिंदीची तटी झाड होऊन ठेली, तुझ महामृत्यूची सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वार्त लहरी आंदोळत असे. ही बिचारी सृष्टी तू सहज दृष्टीने पाहिलीस आणि ती दुःखरूपी यमुना नदीच्या तीरावरील कालिया सर्पाच्या विषाने करपलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली आहे. तुझ्या या महामृत्यूच्या सागरात त्रैलोक्याच्या आयुष्याची नौका दुःखरूपी वादळातील लाटांनी हेलकावे खात आहे. एवढं ते भयंकर स्वरूपाचं वर्णन आहे ते. म्हणजे तमोगुणाचा सर्व कसा व्यापार चालतो याच्यामध्ये अज्ञानातल्या लोकांसाठी, पण हा जो व्यापार चालतो तो ज्ञान जाणीवेतनं चालतो. एक लक्षात घ्या. मृत्यू किंवा रेडा हा तुम्हाला जो आहे तो तमोगुणाची भूमिका म्हणून तिथं वठवत असतो, पण तो ईश्वराची तमोगुणात्मक आशीर्वादात्मक अशी भूमिका असते. आशीर्वादात्मक का म्हणायची? कारण मृत्यू जर आला नाही आणि अशा प्रकारची भयंकर पाप करणारी माणसं यांचा जर मृत्यू ओढवला नाही तर काय परिस्थिती होईल? एक भीष्म महायुद्धाच्या मध्ये आले तर कृष्णाला फार मोठा प्रॉब्लेम झाला की कारण ते त्यांच्या हातात मृत्यू होता. त्यामुळे या माणसाला आता संपायचा कसा हा प्रश्न झाला होता ना. आणि तो होता कौरवांच्या बाजूने. परत त्यांना पाडल्याशिवाय बाकी पुढचा कुठला विचारच करता येण्यासारखा नव्हता.
त्याच्यामुळे सगळी रचना कशी करावी लागली बघा प्रकृतीला. असो, म्हणून एथ कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हन म्हणिपेल अवचटे, ते तुझ लोकांचे काही वाटे, तू तू ध्यान सुख हे भोगी, तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आड सुतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. या माझ्या म्हणण्याचा राग येऊन भगवंता, आपण जर कदाचित असे म्हणाल की तुला या लोकांचे काय उगीच वाईट वाटत आहे की नाही, कारण हे सगळं भयानक खालच्या लोकांसाठी चाललेलं प्रकरण आहे, त्यामुळे तू माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग. हा असं तुम्ही म्हणाल, असं त्यांना म्हणायचे. पण खरोखर देवा, भीतीने माझ्या जीवाचा थरकाप झाला आहे असे मी एकदम कसे म्हणू. म्हणूनच मी लोकांच्या दुःखांचे सामान्य निमित्त व्यर्थ पुढे करीत आहे. म्हणजे मी तुम्हाला हे वर्णन करून सांगतो आहे, इतकं भयानक दिसतंय मला की हे विश्वरूप दर्शन आहे आणि मी घाबरलेलो आहे, मला कसं सांगणार मी तुम्हाला. आणि तुम्ही म्हणाल की तू माझं विश्वरूप दर्शनाचा उपभोग घे, आनंद घे. याच्यात आनंद घेण्यासारखंच काही नाहीये थोडक्यामध्ये, असंच म्हणायचंय ना त्यांना. म्हणून तो म्हणतोय, ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तोमी येते आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केली. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि. ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रुद्र भीतो, ज्या मला भिवून मृत्यू देखील तोंड लपवितो, त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा असा विश्वरूप तू झाला आहेस. कारण मी सुद्धा खूप लोकांचा संहार केलेला आहे युद्धामधनं, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याला युद्धाची माहिती नाही असं काही नव्हतं, रक्त त्यांनी पडलेलं पाहिलेलं नाही असं काही नाहीये. मृत्यू अनेक पाहिलेले आहेत त्यांनी स्वतः पाहिलेले होते. त्यामुळे पण त्या आणि मुख्य माझा अवतार जो होतो, जेव्हा मी गांडीव घेऊन युद्धाला सामोरं जात असतो, तेव्हा तो माझा रुद्रावतार असतो आणि त्या अवताराला सुद्धा बाकीचे लोक घाबरत होते, पण या अवताराला मीच घाबरतोय. हा जो तुझा अवतार आहे, हा अवतार म्हणजे भलताच वेगळा अवतार आहे असं तो म्हणतोय बरं का. ज्या मला भिवून मृत्यू देखील तोंड लपवितो, त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा असा विश्वरूप तू झाला आहेस. पण याला विश्वरूप हे जरी नाव आहे, तरी भगवंता ही विलक्षण महामारी आहे. बघा काय त्यांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मी का म्हणतो तुम्हाला की संतांना दिसलेलं विश्वरूप दर्शन आणि अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूप दर्शन याच्यात फार मोठा फरक पडतोय. कारण तो त्याच्या दृष्टीमध्ये ही विलक्षण महामारी आहे आणि संतांना कळत नाही का. मृत्यू उत्पत्ती स्थिती लय हे ज्ञानेश्वरांना माहिती नव्हतं का. पण ज्ञानेश्वरांना हे विश्वरूप दर्शन म्हणजे त्यांना माहिती होतं ज्ञानजाणीवेतनं, पण त्यांच्या स्वरूपाचं दर्शन आणि त्यांच्या जाणीवेतल्या सच्चिदानंदाचं दर्शन हे फार वेगळं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात ते आनंदी होते. तुम्ही मला सांगा, असं विश्वरूप दर्शन आपल्याला ध्यानात दिसलं तर लोक ध्यान तरी करतील का. झोपेत कोणीतरी असं काहीतरी विचित्र दिसत, झोपेत न उठून आरडाओरडा करतात लोक. मग त्याच्यामुळे आणि इथं तर ध्यानामधलं स्वरूप किती वेगळं आहे. म्हणून मी म्हटलं की ध्यानामधलं जे स्वरूप आहे, प्रकाशमय जाणीवेतलं सच्चिदानंद स्वरूप, ते स्वरूप जे तुमच्या मानसिकतेला एका वेगळ्या शांतीत घेऊन जातात.
असं आहे. म्हणून इथं ते नाहीये. म्हणून ही विलक्षण महामारी आहे. हे विश्वरूप आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामुळे साक्षात भयालाही हार खायला लावणारे आहे. म्हणजे भय सुद्धा इथं घाबरून पडून जाईल एवढं भयंकर हे स्वरूप आहे. त्यामुळे या स्वरूपाचा आता एक प्रकारे तुम्ही बंद करावं हे दाखवण मला चित्रपट अशा भूमिकेत तो येतो आहे असं दिसते. नभस्पृशम दीप्त मनेक वर्णम व्यातात्मनम दीप्त विशाल नेत्रम द्रष्ट्वा हि त्वाम प्रव्यथितांतरात्मा धृतीम न विंदामी शमम च विष्णू. हे भगवंता, ज्याने आकाशाला स्पर्श केला आहे, ज्यात प्रज्वलित अशी अनेक वर्णयुक्त पसरलेली तोंडे आहेत, ज्यात प्रज्वलित व विशाल नेत्र आहेत, अशा रूपाने युक्त असलेल्या तुला पाहून माझे अंतःकरण अत्यंत दुःखित झाल्यामुळे त्याला धैर्य व सुख प्राप्त होत नाही. आणि म्हणजे तू माझा मित्र आहेस, तुझं हे स्वरूप जे पाहिल्यानंतर हे तुझं खरंच स्वरूप आहे हे मी डायजेस्टच करू शकत नाही. म्हणून ते काय म्हणताय, ज्याने आकाशाला स्पर्श केला आहे, ज्यात प्रज्वलित अशी अनेक वर्णयुक्त पसरलेली तोंडे आहेत. प्रज्वलित म्हणजे त्यातनं ज्वाळा बाहेर येत आहे, अशा प्रकारची ही तोंड आहेत व विशाल नेत्र आहेत, ज्यात म्हणजे त्याच्यातही ज्वाळा बाहेर येत आहेत, अशी नेत्र आहेत ही. त्याच्या अशा रूपाने युक्त असलेल्या तुला पाहून माझे अंतःकरण अत्यंत दुःखित झाल्यामुळे त्याला धैर्य व सुख प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे मला या तुझ्या विश्वरूप दर्शनानं अजिबात धैर्य उरण, माझं धैर्य गेले. आणि मला जे आतापर्यंत तू जे सगळं सांगत होता विभूती वगैरे सर्व, ते ऐकून खूप आनंद वाटत होता. म्हणून तुझं खरंच स्वरूप काय हे तू दाखव असं मी म्हणत होतो खरं. परंतु त्या याच्यामध्ये मला आता स्वतःलाच काही सुधरत नाहीये एक प्रकारे. आणि हे दर्शन कुठंतरी मला खूप भीतीदायक वाटतंय. म्हणजे माणसाचं कसं आहे, माणूस जिवंत असताना समोर आला तर काही भीती वाटत नाही. आलं गेलं लक्षात. परंतु मेलेला माणूस जर तुमच्या समोर आला, अगदी तुझे वडील असतील, जे कोणी असतील ते, आणि ही सहज गोष्ट आहे. आता अगदी साहजिक आहे, समजा तुमच्या घरामध्ये कोणीतरी व्यक्ती गेलेली आहे आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही जिन्यातनं एकटे चाललेला आहात, कारण नसताना घाबरतो माणूस. हे माणसाची एवढी विचित्र मानसिकता आहे. आता इथं कृष्ण जो इतके वर्ष माझ्या बरोबर आहे आणि तो हा असा आहे, इतका भयानक आणि इतका क्रूर, आणि त्याच्या या ज्वाळा, आणि शेवटी परिणाम कशाचा झाला आहे, हा जो शेवटचा भाग आहे याचा परिणाम आहे. सुरुवातीला जे देवदेवता तुमचं चांगलं हो भलं हो ते सगळं संपलं, त्याचा परिणाम संपला. सात्विकतेचा वसंत ऋतू झाला, संपला खोल. आणि आता हे असं झालेलं आहे अर्जुनाचं. म्हणजे कसं झालं ना, म्हणजे तीच मानसिकता कशा प्रकारे बदलल्या गेली, खाड गेली एकदम. हे तुला जे वाटतं मी जेवढा प्रेमळ आहे तसा काय मी नाहीये, लक्षात ठेव. माऊली तिचं दर्शन देत आहेत, लक्षात घ्या. म्हणून देवाच्या चुकीच्या कल्पना डोक्यात ठेवूच नका. देव प्रेमळ असतो, तो फार आपल्यावर प्रेम करतो वगैरे, कसं त्याला वेळच नाही प्रेम करायला. तो कुठं अडकलाय बघा देव, म्हणजे त्याची शक्ती आहे. म्हणून तुम्ही अव्यक्तातनं याच्या पलीकडे जा, अपरेच्या पलीकडे जाणं आहे की नाही. किती सोपं आहे ना. आता एकच पायरी आहे, ते साधा विचार करा. एकच पायरी. काय पायरी आहे? आपण मायेत आहोत की नाही. सगळेजण मायेत अडकलेलं, नो प्रॉब्लेम. वरती काय अपर आहे,
आणि अपरेच्या पुढे संपला विषय, आमचा संपतो. एकच पायरी चढायची आहे. अध्यात्म सोप करा, अवघड करू नका. अवघड केला की विषय गेला. मग लोक नुसतीच नमस्कार करतील. काय भारी, काय भारी, काय भारी. काही भारी नाहीये, कोणी काही भारी सांगत नाहीये, आहे की नाही. तुम्ही भारी आहात हे समजून घ्या की आपण त्या ईश्वराला मिळवू शकतो. भारी कोण झालं? ईश्वरापेक्षा आपण भारी झालो ना. आणि ईश्वराला काय आपल्याला मिळवायचं नाहीये, त्यांनी आपल्याला तयार केलाय, एवढाच विषय. म्हणून मुलं मोठी झाली तर कर्तृत्व कोणाचं असतं? मुलाचं नसतं, आई वडिलांचं असतं. कारण त्या मुलाला त्यांनी निर्माण केलं आणि मुलगा मोठा मोठा होत गेला. मोठा होत गेला. आई वडील, पण आई वडिलांना त्याचं कौतुक आहे. म्हणून आपलं कौतुक ईश्वराला मिळावं यासाठी आपण भारी होणं गरजेचं आहे. ती भक्ती, त्याला भक्ती म्हणतात. कुठल्या खोट्या खोट्या गोष्टी काहीतरी आपलं ओवाळत बसायचं उद्बत्त्या, त्याला काय भक्ती म्हणायची काय? ही भक्ती नसते. असो, जाऊ द्या. नवस्पृशम दीप्तमनेक वर्णम व्यातात्ननम दीप्त विशाल नेतम दृष्ट्वा थी त्वाम प्रव्यथितांतरात्मा धृतिम च विंदामी शमम च विष्णू. हे भगवंता, ज्याने आकाशाला स्पर्श केला आहे, ज्यात प्रज्वलित अशी अनेक वर्णयुक्त पसरलेली तोंडे आहेत, ज्यात प्रज्वलित विशाल नेत्र आहेत, अशा रूपाने युक्त असलेल्या तुला पाहून माझे अंतःकरण अत्यंत दुःखित झाल्यामुळे त्याला धैर्य व सुख प्राप्त होत नाही. म्हणून त्याला ते प्राप्त झालेलं नाही. ठेली महाकाळेसी हटे तटे तैसी कित्येक मुखे रागिटे इही वाढून या धाकुटे आकाश केले गगनाची निवाडपणे नाकळे त्रिभुवनींची याही वारिया न वेंटाळे ययाचे नि वाफा आगी जळे कैसे धडाडीत असे. तुझी कित्येक क्रुद्ध मुखे जणू काय महाकाळाशी पैज मारून आहेत, तशी रागीट आहेत. त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाही लहान केले आहे. ही अफाट वाढलेली मुखे एवढ्या विस्तीर्ण आकाशातही सामावत नाही. त्रिभुवनात वाहणारा वारा देखील त्यांना वेटाळू शकत नाही. त्याच्या वाफेने अग्नी देखील जळू शकेल अशी प्रज्वलित आहेत. वाफेने अग्नी जळू शकेल. कल्पनेला कुठल्या भूमिकेतनं घेऊन जायचं हे फार अवघड आहे. असो, देवीची एका सारखी एक नव्हे, येथ वर्णावर्णाचा भेद आहे. होका जे ये प्रळयी सावावो लाहे वन्नी ययाचा जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य कीजे राखोंडी की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. म्हणून त्याप्रमाणे सर्व मुखे एकसारखी नसून त्यांचे वर्णही भिन्न भिन्न आहेत. जणू काय प्रलयकाली अग्नीला यांचे सहाय्य मिळते. त्यांचे वर्णही भिन्न भिन्न आहेत, म्हणजे त्याचे जे दिसणारे काही लाल आहेत, पिवळे आहेत, हिरवे आहेत, निळे आहेत, असे विविध प्रकारच्या रंगानी आणि त्यांच्यातनं येणाऱ्या त्या ज्या ज्वाळा आहेत त्याही त्याच रंगाच्या आहेत. म्हणजे सप्तरंग असल्यासारखा पट आहे तो, परंतु तेवढा तो भयानक आहे. लक्षात. म्हणून ज्यांच्या अंगाचे तेज एवढे भयंकर आहे की जे त्रैलोक्याची राख रांगोळी करील, त्यातही आणखी तोंडे असून त्या तोंडात भयंकर दात दाढा आहेत. सगळं विचित्र वर्णन आहे, अर्जुनाला दिसलेलं आहे. आपण त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही. आपण ज्ञानेश्वरांचा अर्थ बघू, काय सांगितलं आणि पुढे जाऊ.
कारण हे काय बघू आपल्याला काय हे काय बघायचंच नाहीये. एवढी आपली पात्राला कधी यायची. नाही हे आपल्याला बघण्यासाठी नाहीच आहे. आपल्याला दिसणारच नाही. आपल्याला जास्तीत जास्त कळतं. कसं कळतं? वैयक्तिक दृष्ट्या माणूस एखादा चाललेला असतो आहे की नाही, आणि कारण नसताना त्याला चक्कर येते, तो पडतो आणि त्याच्या अंगावरनं बस निघून जाते. कशी दाढ आहे, कळलं का? इतकं विचित्र आहे हे. आपल्याला अनुभव येत नाही असं नसतंय आयुष्यात. हे सगळं घडतंय. काळाचं स्वरूपच हे आहे. पण आपण स्वतः एक काय म्हणतो भक्तियुक्त पिंडातले आणि ईश्वराला मानणारे असल्यामुळे ईश्वर आपल्याला हे दाखवत नाही. लक्षात घ्या, तो दाखवत नाही ही त्याची कृपा आहे असं समजा. त्यांनी दाखवलं तर काय होईल आपली परिस्थिती? अर्जुन काय, अर्जुनाने असे पाहिलेले, त्यांनी स्वतः लोकांना मारलेले, खाड 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 खाड, एका बाणात 100 लोक मारलेली. मग त्याला ते बघण्याची सवय आहे. त्याच्यामुळे तू एवढी मारली, त्याची तुला भीती नाही वाटली त्यावेळेला. आता बघ कशी भीती वाटते ते. तू काय मारतोस, मी काय मारतो ते बघ. म्हणून त्या अर्जुनासाठी आहे, आपल्यासाठी अजिबात नाही. असं काय, कारण कुठल्या माणसाला काय दाखवायचं हे समजण्या इतक्या देव हुशार आहे ना. आहे की नाही? इकडं आपण आपलं मन कोमल करतोय, आपल्या भावना किती फुल पाहिलं तरी काय रडायला लागते पब्लिक. सगळ्या आता हा माणूस कसं काय सांभाळायचं? भक्ताला सांभाळतो ना देव, असं काय करताय तुम्ही? मग भक्ताला सांभाळणारा देव हवा ना आपल्याला, आणि तो अर्जुनाला सांभाळतोय हे दाखवून. हा, असं समजू नका की त्याने अर्जुनाला धिक्कारलेला आहे. अर्जुनाला तो इथं सांभाळतोय. हा, हे काहीच नाही. हे समोरची माणसं सगळी मेलेली आहेत, यू डोंट वरी, हे दाखवतोय तो. सगळी लोक मी ऑलरेडी मारलेली आहेत, तुला फक्त निमित्त हो, असं स्वरूप आहे ते. आहे ना. मग हे सगळं महत्वाचं होऊन बसतं ना आपल्या दृष्टीने. असो, म्हणून कुठे गेलो? 56 झाले ना. हो झाले. कैसा वारया कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला, वळवानळासी हळाहळ अग्नी पियाले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजा या जाहले, वदन देखा परी कोणे माने विशाळ, जैसे तुटिलिया अंतराळ, आकाशासी कव्हाळ पडोनी ठेले, ना तरी काखे सुनी वसुंधरी, जै हिरण्याक्ष निघाला विवरी, ते उघडले हाटकेश्वरी, जेवी पाताळ कुहरी. जणू काय वाऱ्याला धनुर्वात झाला, किंवा समुद्र महापुरात पडला, अथवा विषरूपी अग्नी समुद्रात असणाऱ्या वडवाग्नीला मिळून मारण्याला प्रवृत्त झाला. म्हणजे विषरूपी अग्नी समुद्रात पडला, महापुरात पडला, अथवा विषरूपी अग्नी समुद्रात असणाऱ्या वडवाग्नीला मिळून मारण्याला प्रवृत्त झाला. म्हणजे सगळंच विष काय, अग्नी काय, वारा काय, सर्व एक प्रकारे म्हणजे प्रलयाच्या जाणीवेत नष्ट करण्याच्याच भूमिकेत आहे. अरे तिथं सृजन हा भानगडच नाहीये काही. अराजक नाही, कापून नष्ट करणे, संहार. अराजक वगैरे काही नाही. हे सगळे अराजक आहे काय? हे नियमित आहे, नियत आहे. ईश्वराच्या स्वरूपात अराजकता नाही.
माणसं अराजक करतात. कारण त्याचे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये पण त्याची अतिमानसिकता अत्यंत वेगळ्या स्तरावर असते. हे सगळं खाली चालू आहे, तरीही तो समत्व योगाच्या जाणीवेमध्ये समृद्ध योगात बलवंत म्हणून सिद्ध आहे. विचार करा, आपल्या मानसिकतेच्या जो स्तर आहे त्याच्या खाली थोडी जरी काही गडबड झाली की आपलं मन धडधड धडधड सुरू होतं. त्याच्या मानसिकतेच्या खाली एवढं सगळं घडतंय. ईश्वरासारखं मन करणं सोपं आहे का? पण त्याची मानसिकता म्हणायला खूप छान आहे, त्याची अतिमानसिक आहे. आपण अज्ञानातले अधो मानसिकतेत आहोत आणि अधो मानसिकतेतनं अधिमानसात जायचं, अतिमानसातनं अतिमानसात जायचं. अरे हे काय, जे काय विमान चाललंय का काय तुमचं? म्हणजे हे विनोदी होतं सगळं आहे ना. ते इतकं पण सांगण्याच्या पद्धती सोपं करण्यासाठी म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात आणताना ही केवढी भयंकर मानसिकता आहे की आपल्या जीवनात काहीही घडो तरीही आपल्या चेहऱ्यावरची एक तसू बरही रेष बदलणार नाही. याला योग म्हणतात. अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार राण योगाचे. म्हणून योगी अरविंद म्हटल्या जात का? कारण ज्या जाणीवेमधनं त्यांनी हा संपूर्ण विश्व पाहिलं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे त्यांनी बदल घडवले ते अनन्यसाधारण होते. सर्वच संतांनी घडवलेलं आहे ते, त्याशिवाय ते संत होऊच शकत नाही. म्हणजे योगी अरविंदांच्या जीवनामध्ये त्या कालानुरूप आपल्या जवळच्याच कालावधीत झालेत म्हणून आपल्याला सांगता येते. पण ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये, तुकारामाच्या जीवनामध्ये, रामदास स्वामींच्या जीवनामध्ये हे सर्व योगीच होते. कारण या समत्वाच्या भूमिका आणि त्याच्यामध्ये ईश्वराच्या मानसिकतेशी जुळणी हा फार वेगळा प्रांत होतो. त्याच्यामुळे त्यांची घरातले लोक कोणी गेले, आई वडील गेले, गेले म्हणजे निवर्तले या अर्थाने म्हणतोय मी. त्यांची बायको होती अरविंदांची. रामदास स्वामींना काही हे नव्हते का, भाऊ नव्हते का, त्यांना आई वडील नव्हते का? तुकारामाला तर समोर दिसत होते सगळे. मग नामदेवाचं काय, हे सगळे लोक जगलेलेत ना. पण यांच्या समत्वाची जी मानसिकता होती ती कधीच त्यांनी ढळू दिली नाही. हा साधनेचा भाग आहे सगळा. म्हणून ते म्हणतात किंवा अग्नीने हलाहल विषप्राशन केले की किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झाले, त्याप्रमाणे या सृष्टीचा संहार करणाऱ्या या अंगच्या तेजाला तुझी मुखे आणखी सहाय्यभूत झाली आहेत. पण ही तुझी मुखे कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत असे म्हणशील तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशात जणू काय भगदाड पडले आहे, किंवा जेव्हा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी खाकेत मारून पाताळात जाण्याकरता समुद्राच्या विवराने शिरला, तेव्हा ज्याप्रमाणे पाताळातील हाटकेश्वराने पाताळाचे विवर खुले केले. याचा अर्थ कसा होतो की जी मुख दाखवलेली आहेत ते आकाश येतं ना तिथं, त्याला धरून त्यांनी या सर्व उपमा वापरलेल्या आहेत, बाकी काही नाही. तर तैसा वक्त्रांचा विकास, तुम्ही खुर्च्या घ्या की बाहेरच्या, बसा. तैसा वक्त्रांचा विकास माझी जिव्हांचा आगळाची आवेश, विश्व न पुरे म्हणून घास न भरीची कोडे.
आणि पाताळ व्याळांची या फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरली वदन दरी माझी हे जिव्हा काढुनी प्रलय विजूची जुंबाडे जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळू वावरी आकडे धगधगीत दाढांचे आणि ललाट पटाची खोळे जैसे भयाते भेडविताती डोळे होकाचे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. त्याप्रमाणे तुझ्या मुखांचा विस्तार असून त्या जिभांचा विलक्षण आवेश आहे. संपूर्ण विश्व एका घासापुरतेही नाही म्हणून ते तू कौतुकाने तोंडात भरले नाहीस. आणि पाताळातील विषारी सर्पांच्या फुत्काराने विषाच्या उठणाऱ्या ज्वाळा आकाशात लागाव्या त्याप्रमाणे पसरलेल्या तुझ्या प्रत्येक मुखरूपी दरीमध्ये या एक एक जिव्हा आहेत. आता हा सगळा जो चित्रमय प्रवास आहे एक प्रकारे आहे ना, हा ऍक्च्युली अर्जुनाने कृष्णाला सांगितला किंवा नाही सांगितला हा विषय नाहीये. कारण प्रत्यक्षात श्लोकामध्ये असं काही वर्णन नाहीयेत कुठं, आलं का लक्षात. परंतु ससंवेद्य जाणीवेतनं अर्जुन का घाबरला असेल आणि विश्वरूपाचं स्वरूप अनंत मुखानी कसं दिसत असेल अशी एक प्रकारची कल्पना जरी म्हटली तरी आपल्या समोर काही चित्र उभं राहावं म्हणून हे वर्णन आहे. अशा प्रकारे ते घ्यावं लागेल आपल्याला. म्हणून म्हणजे ते लक्षात येईल की खरंच एवढं मोठं आहे, त्यात ते आतमध्ये विश्व जात आहे, त्यात जिभा लळवळत आहेत वगैरे वगैरे ही वर्णन अशा प्रकारे आहेत. म्हणजे प्रत्यक्षात आपण समजा एखादी चतकोर भाकरी आहे किंवा पोळी आहे, एक घास घेतो तोंडात टाकतो, घास म्हणजे विश्व आहे असं लक्षात घ्या. आणि त्या एका तोंडामध्ये टाकल्यानंतर ते जीभ कशी फिरते, त्या घासामध्ये जर जीव आहे तर तो त्याला काय धावत असेल असा सगळा विचार करा. आणि एका वेळेला आपण 100 लोकांची पंक्ती घेतोय, पंक्तीतनं प्रत्येक जण तो घास खातो आहे आणि अशी प्रत्येक मुख याच आकाशात आहेत ना. एक समजण्यासाठी सांगतोय मी या गोष्टी, आलं का लक्षात. ते वर्णन का आहे याच्यासाठी, बाकी काही नाही. म्हणून प्रलय कालाच्या बीजांचे गठ्ठे घेऊन आकाशाचे बुरुज शृंगारावे त्याप्रमाणे तोंडाच्या जबड्याच्या दोन्ही भागाला दाढींची टोके धगधगत आहेत. तोंडाच्या जबड्याच्या दोन्ही भागाला दाढींची नाही, दाढांची टोके धगधगत आहेत. त्या दाढा कशा चावल्या जातात तसे ते असो. कपाळ भागांच्या खळगीत असणारे व भयालाही भय उत्पन्न करणारे तुझे डोळे. कपाळ भागाच्या खळग्या म्हणजे ते डोळे केवढे मोठे असतात आणि त्याच्यातनं ते अग्नी बाहेर येतोय. म्हणजे काय, महामृत्यूचे उठावच अंधारात लपून राहिले आहेत अशा प्रमाणे वाटतात. ऐसे वावुनी भयाचे भोज एथ काय निपजवू पाहतोसी काज ते नेणे परी मज मरण भय आले. देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले तिहे पावलो प्रतिफळे. बापा देखिलासी आता डोळे निवावे तैसे निवाले. अहो देह पार्थिव कीर जाये ययाची काकुळती कवळा आहे. परी आता चैतन्य माझे विपाये वाचेल की न वाचे. ये रवी भयास्तव अंग कापे नावे का आगळे तरी मन तापे. अथवा बुद्धीही वासिपे अभिमान विसरिजे. अशी केवळ भीतीची मूर्ती धारण करून काय कार्यसिद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही. कृष्णाला सांगतोय बरं का, तू मला असं भीतीदायक चित्र दाखवतो आहे आणि यातनं तुला कुठली कार्यसिद्धी करायची आहे हे मला कळत नाहीये. आलं का लक्षात.
म्हणजे आपल्याला प्रश्न पडतात ना. काल आम्ही यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी असाच प्रश्न विचारला, माणूस मरतो का हो? आता याला कसं उत्तर आहे तुम्ही सांगा मला. आहे की नाही? पण हे याच्यातनं काय साध्य होतंय थोडक्यामध्ये त्याला म्हणायचंय ते की याच्यातनं काय साध्य होतंय. हा सगळा प्रारब्ध संचिताचा खेळ मांडला गेला ना. पण तो तुमच्या थोडीच आहे. अगदी भले आपले जवळची लोक असली तरी म्हटलं तुम्हाला त्यांचं प्रारब्ध काय माहित होतं का? तुमचा संबंध या जन्मापुरता आला ना. त्या अनेक जन्मांपासून करत करत आलेले त्यातला एक संचितातला भाग तुम्ही बहिणी म्हणून, तुम्ही बायको म्हणून, तुम्ही आई वडील म्हणून जे काय असाल ते, हा एक देणेकरी आणि घेणेकरी एवढा संबंध आहे. याच्या पलीकडे काय आहे? लक्षात आलं? आणि हे सर्व कशासाठी? काही नाही, तुम्ही स्वतःला वेगळं समजताय म्हणून. तुम्ही स्वतः ब्रह्म व्हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशासाठी आहे की नाही. शेवटी प्रश्न हे माणसाचे आहेत. शिक्षण घ्यायचं कशाला? पैसे मिळवायचे कशाला? लोक म्हणतात पैसे पोटा पाण्यासाठी मिळवायचे. पोटाला लागतात किती, म्हणजे जास्तीचे कशाला मिळवता? राहायला घर 10x10 पुरे होत ना. ज्ञानेश्वरांना तर 4x4 खोलीत राहत होते. मग आपल्याला एवढी मोठी घरं पाहिजे कशाला? हा प्रश्नाची उत्तर द्या पहिले, की मग बरोबर ते प्रश्न तुम्हाला मूळ उत्तराकडे घेऊन जातात. मूळ उत्तर शोधायचं असेल तर देव असं का करतो, तो असं का करतो, तुम्ही असे का करताय याचा प्रश्नाला उत्तर द्या. बाकी त्या सोडून सगळं. अध्यात्म इतकं स्पष्ट आहे आणि खोल आहे, लक्षात घ्या. आहे की नाही? दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणून हे मला कळत नाही, पण मला मात्र मरणाचे भय उत्पन्न झाले आहे बघा. मला मात्र मरणाचा भय उत्पन्न झाला आहे आता. तेव्हा मला विश्वरूप पाहण्याची अत्यंत उत्कंठा लागली होती व त्याचे फळ मला मिळाले. हरिओम झालं एकदम. आहे की नाही? बा भगवंता, तुझे विश्वरूप पाहून माझ्या डोळ्याचे जसे समाधान व्हायला पाहिजे तसे झाले. हौस पेटली. आलं का लक्षात? अहो देवा, हा पांचभौतिक देह जाईल याचा मला खेद वाटत नाही, परंतु माझे चैतन्यही कदाचित वासेल की नाही असे मला वाटते. आलं का लक्षात? खरोखरच भयाने माझे अंग कापत आहे. मनही घटकावर शरीर राहून सूक्ष्म असले तरी तेही व्याकुळ होत आहे, किंवा बुद्धी ही भयभीत झाली असून ती अभिमानाला विसरली आहे. म्हणजे माझं सर्वच आता गळाटल्यासारखं झालेलं आहे आणि माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते त्याच्यात जुळून जातं की काय. इतकी भीती, म्हणजे मरणाची मला भीती नाहीये, पण ते चैतन्य निघून गेलं तर अशा काहीच्या संभ्रमामध्ये तो येऊन पडलेला आहे आता. बघा सुंदर. परी येतुलियाही वेगळा जो केवळ आनंदैक कळा तया अंतरात्मा याही निश्चळा आली शियारी. बाप साक्षात्काराचा वेद कैसा देश धडी केला बोध, हा गुरुशिष्य संबंध विपाये नांदे. देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी धैर्याची करीतसे. तो माझे नी नामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असोपरी मज भले आतुडविले उपदेशा या. पण देह मन बुद्धी यांच्यासह निराळा केवळ आनंद स्वरूप निश्चळ असा जो अंतरात्मा, त्यालाही तुझे हे विश्वरूप पाहून शिसारी आली आहे. पाहिलं ना? त्यालाही शिसारी आलेली आहे. बघायला नको वाटतंय,
म्हणजे जे माझ्यामधलं स्वरूप आहे, तुझं आनंद स्वरूप निश्चळ अंतरात्मा जो आहे माझा, तो तुमच्या विश्वरूपाच्या साक्षात्काराच्या छंदाने कसा आत्मबोधही देशोधडीच लागला आणि आता हा गुरु शिष्य संबंध देखील क्वचितच टिकेल. केवढं भयंकर आहे हे. नको तो गुरु, असा गुरु नको जे मला हे दर्शन देतोय. केवढं आहे म्हणजे शिष्याची पण ताकद बघा कशी आहे. हे आवरा आता तुमचं प्रकरण, मला हे नकोय, आय डोंट वॉन्ट दिस. पण हे सत्य आहे, हे दाखवण्याची कृती गुरु करतो आहे. हे नंतर अर्जुनाच्या लक्षात येतं, पण त्याची मानसिकता अशी झालेली आहे की यांनी तुम्ही हे लवकर आवरा, नाही तर तुमच्या आणि माझ्या मधल्या संबंधाला बाधा येईल. केवढं वेगळं गणित झालं ना असं. म्हणून क्वचितच टिकेल. देवा, या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनात जी काही व्याकुळता उत्पन्न झाली ती सावरण्याकरता मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा माझ्या अर्जुन या नावाने धैर्य नाहीसे झाले, कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादेपेक्षाही श्रेष्ठ झाले. म्हणजे मी अर्जुन धैर्यवान खरा, पण विश्वरूपाच्या दर्शनाने जी भीती वाटली ती भीती माझ्या धैर्य धरण्याच्या मर्यादेपेक्षा फार भयंकर होती, म्हणून माझे धैर्य नाहीसे झाले असा तो अर्थ घ्या. हे असो, पण तुम्ही मला या उपदेशाने म्हणजे विश्वरूप दर्शनाने बरे संकटात टाकले. म्हणजे मी कुठून तुम्हाला म्हटलं की मला हे विश्वरूप दर्शन दाखवा, आहे ना, ते माझ्यावर एक प्रकारे संकट ओढवलं आणि त्याच्यामुळे मला हे आता तुम्ही बंद करा, थोडक्यात टीव्ही ऑफ करा थोडक्यामध्ये असं त्यांनी म्हटलं. आणि पुढे ते काय म्हणतायत, जीव विसंवा वयाची या चाडा सैंद धावा धावी करतसे बापुडा, परी सोय ही कवणे कडा न लभे येथ. ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी कैसेनी राहे. म्हणून बापणा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे. पण या विश्वरूपात तशी सोय कोठेही प्राप्त होत नाही, कारण याच्यात सर्वत्रच भयंकर असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे माझं मन कुठं लागत नाहीये थोडक्यामध्ये. याप्रमाणे या विश्वरूपाच्या महामारीत सर्व स्थावर जंगम जीवांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. स्थावर जंगम जीवांचे जीवित्व, स्थावर जंगम म्हणजे हे झाड वगैरे ही सर्व आहेत, वनस्पती, याला स्थावर जंगम म्हणतात. आणि या जीवांचं जीवित्व नाहीसे झाले आहे. देवा, हे बोलू नये, पण काय करू, बोलण्या वाचून राहत नाही. कारण हे जर तुला सांगितलं नाही की मला हे आता झेपत नाहीये, तर मला हे झेपत नाहीये मला सांगितल्याशिवाय तुला कसं कळेल. म्हणून आता मला तू याच्यातनं बाहेर काढ, नाहीतर तुझ्या गुरुत्वाला आणि माझ्या शिष्यत्वाला एखाद्याला बाधा येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे हे विश्वरूप दर्शन श्रीकृष्णाने दाखवलेलं आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारचा अनुभव अर्जुनाला दिलेला आहे आणि याच्यातनं त्यांना काय दाखवायचं आहे हा सर्व भाग आपण पुढच्या भूमिकेमध्ये घेऊया. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.